हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत बेसनचे लाडू. चला स्टार्ट करूया. ही चण्याची डाळ आहे, आता ही भाजून घेऊयात आपण. ही डाळ आता आपण मस्त भाजून घ्यायची लाल होईपर्यंत. अशी परतवत राहायची आता आपण ही डाळ. जेव्हापर्यंत चांगला लालसर कलर येत नाही त्याला, तेव्हापर्यंत परतवत राहायची. जेव्हा आपण चण्याची डाळ चांगली भाजून घेतो पूर्ण लालसर होईपर्यंत, तेव्हा ते लाडू खूप चांगले होतात. असे टाळ्याला चिकटत नाहीत, मस्त असे रवाळ लाडू होतात. हे बघा, अशी चांगली भाजून घ्यायची डाळ. बेसनच्या लाडवासाठी अशीच डाळ भाजली गेली पाहिजेत. त्याचा डाळीचा कच्चापणा निघून जातो आणि असे रवाळ लाडू होतात छानपैकी. बघा, अशी लालसर झाली पाहिजे डाळ एकदम. आहे तुपामध्ये, साजूक तुपामध्ये काजू फ्राय करून घ्यायचे. थोडे परतवायचे लाल होईपर्यंत, थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचे. आहे बघा, असे परतवून घ्यायचे लाल होईपर्यंत काजू. हे आपले काजू आहेत. आता आपण बदाम टाकलेत, बदाम पण तसे थोडे लालसर होईपर्यंत करून घ्यायचे. असे परतवून घ्यायचे बदाम सुद्धा. असे परतवून घेतले की लाडूमध्ये काजू आणि बदाम जेव्हा आपल्याला चावायला येतो तेव्हा असा मस्त करारीपणा येतो. आणि हे बेसन भाजून घेऊयात. चण्याची डाळ जी भाजली होती ना, त्याचं बेसन बनवलेलं आहे. तेच बेसन आता परत तुपामध्ये असं परतवून घ्यायचं आपल्याला. सतत हलवत राहायचं ते, नाहीतर मग जर गाठी झाल्या जास्त त्याला तर त्या करपल्या जातील. असं परतवून घ्यायचं. असं तूप सुटेपर्यंत असं परतवून घ्यायचं. हे बघा, असं तूप सुटेपर्यंत हे पीठ परतवून घ्यायचं आणि त्याच्या मग थंड करायचं. ते थंड केल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची. आणि मग असे हे लाडू वळून घ्यायचे. हे आम्ही छोटे मोदक बनवतो पहिले बाप्पासाठी. आता हे मोदक करते. असे साच्यामध्ये पण आपण मोदक करू शकतो, छान होतात ते. मस्त गच्च पीठ भरून घ्यायचं.
छानपैकी येतो साच्यामध्ये. बघा हे लाडू बनवले साच्यातले, छान दिसतात.